Okay. So we were studying unit number 5, Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act. तर त्या ऍक्ट मध्ये तुम्ही पाहिलं का, माहिती थोडीफार वाचली का पुढे? माझा आवाज येतोय ना तुम्हाला? तुम्ही कोणीच बोलत नाहीत म्हणून विचारतोय मी. आर यू एबल टू लिसन मी? Yes, sir. ओके. ओके. सो लँड ॲक्विजिशन ऍक्ट, याच्यामधले मेन प्रोव्हिजन आपण बघितलेले आहेत की how this land acquisition act is different from the earlier 1894 act. म्हणजे जुन्या जे ऍक्टमध्ये थोडक्यात कंपल्सरी लँड ॲक्विजिशन होतं आणि ते आता जे आहे ते थोडंसं फ्लेक्झिबल आहे म्हणता येईल. देर इज स्कोप फॉर टेकिंग ऑब्जेक्शन. आता पहिल्यांदा काय होतं की डायरेक्टली कंपल्सरी लँड ॲक्विजिशन होतं आणि त्याच्यामध्ये खूप काही असं कॉम्पेन्सेशन मिळत नव्हतं. त्या पद्धतीने आता जे आपल्याला हा ऍक्ट आहे, म्हणजे हा लेटेस्ट ऍक्ट आहे 2013, म्हणजे काही खूप वर्ष झालेले नाही आहेत, परंतु त्या ऍक्टनुसार लोकांना संधी मिळते की दे कॅन टेक ऑब्जेक्शन, दे कॅन गेट अपॉर्च्युनिटी टू रिव्ह्यू देअर ऑब्जेक्शन. त्यांना त्या पद्धतीने ती प्रोसेस जी आहे ते, सपोज कलेक्टर असेल किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसर अपॉइंट केलेला असेल तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला त्याचं मांडता येतं. 70% लोकांची मान्यता लागते आणि त्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत की त्या पद्धतीने लोकांना त्याच्यावरती चर्चा करून जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत लँड ॲक्वायर होत नाही आणि कॉम्पेन्सेशन मिळाल्याशिवाय लँड ॲक्वायर होत नाही. म्हणजे अशा प्रकारे खूप फरक आहे. म्हणजे आता लोक एक वेळेस म्हणतील की आमची लँड ॲक्वायर होऊ द्या, कारण की त्याचं मार्केट रेट पेक्षा 3-4 पट किंमत मिळते आपल्याला. म्हणजे आता तुम्हाला मी एक उदाहरण दाखवणार आहे, एक व्हिडिओ दाखवणार आहे, एक न्यूज दाखवणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गामुळे एक कुठलं तरी गाव दाखवलेलं आहे त्यांनी की जिथे 15-20 लाख रुपये एकर चा मार्केट रेट असेल तर त्यांना लोकांना कोटी, 1 crores वगैरे असे रुपये मिळालेले आहेत. तर ते कशामध्ये बसतं? कॉम्पेन्सेशनच्या क्लॉजेसमध्ये की 4 पट 5 पट अशा प्रकारे कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. सो दॅट म्हणजे काय होतंय की आपण आजची लँड लोकांची जर घेतली तर ते तेवढ्या पुरतं त्यांचं आयुष्याचं लँड जात नाहीये, तर पुढच्या पिढ्या किंवा त्याचे जे पुढचे बेनिफिट्स आहेत हे सगळं आपण त्याच्यामध्ये हे म्हणू शकतो की टाइम व्हॅल्यू ऑफ मनी सुद्धा म्हणू शकतो आपण की इन फ्युचर त्याच्यावरती आपल्याला काय उत्पादन मिळू शकलं असतं पुढच्या 20 इयर्समध्ये. अशा प्रकारे त्या कॉम्पेन्सेशनमध्ये हाय अमाऊंट ऑफ पॅकेज आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला मी अजून 3-4 पॅकेजेस सांगितले. नोकरी आहे, डेव्हलप्ड प्लॉट्स आहे टीपी स्कीम प्रमाणे, किंवा त्याचबरोबर पेमेंट स्वरूपामध्ये सॅलरी मिळू शकेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॉम्पेन्सेशनचे फॉर्म्स मिळतात आणि त्यानुसार वन टाइम सेटलमेंट म्हटलं तर डायरेक्टली त्या लँडची प्राइस मिळू शकते. अशा प्रकारे भरपूर वेगवेगळ्या प्रमाणात त्यांनी कॉम्पेन्सेशनचे पॅकेज दिलेले आहेत आणि पीपल आर सॅटिस्फाईड विथ दी कॉम्पेन्सेशन गिवन. त्या पद्धतीने हे स्टेप बाय स्टेप लाईक इज अवर MRTP ऍक्ट हा पूर्ण ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 45 पेजचा आहे बघा. नोटिफिकेशन ॲक्विजिशन पासून सुरुवात आहे, पब्लिकेशन ऑफ प्रिलिमिनरी नोटिफिकेशन अँड पॉवर्स ऑफ ऑफिसर्स देअर अपॉन, म्हणजे इथपासूनची सुरुवात होते ऍक्टची. त्या पद्धतीने वन बाय वन म्हणता येईल आपल्याला की क्लॉज वाईज त्यांनी दिलेला आहे. आणि हाऊ फायनल सेटलमेंट इज डन ऑर हाऊ लँड ॲक्विजिशन इज कॅरिड आउट ॲज अ फुल अँड फायनल सेटलमेंट. त्या पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जर गेलं तर त्या पद्धतीने प्रत्येक पॉईंटच्या अंडर आपल्याला या क्लॉजच्या अंडर त्याचे डिस्क्रिप्शन बघायला मिळतील. आणि फायनली थोडक्यात लँड ॲक्वायर होईल अँड पीपल विल गेट कॉम्पेन्सेशन. सो प्रिलिमिनरी सर्वे ऑफ द लँड अँड पॉवर्स ऑफ ऑफिसर्स कॅरी आउट सर्वे. तर हे मी थोडक्यात का वाचतोय तर या प्रत्येक पॉईंटच्या अंडर त्याचं क्लिअर कट दिलेलं आहे.
We will try to see the content also, but it will take much time. So payment for the damage, lapse of social impact assessment report, hearing of objections, preparation of rehabilitation and resettlement scheme by the administrator, review of the rehabilitation and resettlement scheme, approved rehabilitation and resettlement scheme to be made public, publication of declaration and summary of rehabilitation and resettlement. म्हणजे हे रिसेटलमेंट रिहॅबिलिटेशन झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. लँड टू बी मार्क्ड आउट, मेजर्ड अँड प्लॅन्ड इन्क्लुडिंग मार्किंग ऑफ स्पेसिफिक एरियाज, नोटीस टू पर्सन्स इंटरेस्टेड, power to require enforce the making statement as to names and interest, inquiry and land acquisition award by the collector. Okay, कलेक्टर महत्वाची भूमिका पार पाडतो या लँड ॲक्विजिशन मध्ये त्याच्या जिल्ह्यामध्ये. लँड ॲक्विजिशन कारण की जमीन महसूल अधिनियम त्यांच्या म्हणजे कलेक्टरच्या अधिकारात असतो. जमिनीच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी कलेक्टरच्या संदर्भात असतात. सो लँड ॲक्विजिशन प्रोसेस अंडर ऍक्ट नंबर 1 ऑफ द 1894 शॅल बी डीम टू हॅव लॅप्स इन सर्टन केसेस. म्हणजे थोडक्यात आता जुना जो ऍक्ट आहे 1894 चा तो आता अस्तित्वात नाही असं आपण म्हणू शकतो. पिरियड विदिन विच अवॉर्ड शॅल बी मेड. अवॉर्ड म्हणजे काय? कॉम्पेन्सेशन. ते किती दिवसात दिलं गेलं पाहिजे? द कलेक्टर शॅल मेक अन अवॉर्ड विदिन अ पिरियड ऑफ 12 months फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द डिक्लेरेशन अंडर सेक्शन 19, and if no award is made within that period, the entire proceeding for the acquisition of the land shall lapse, provided that appropriate government shall have the power to extend the period 12 months if in its opinion circumstances exist justifying the same. Provided further that any such decision to extend the period shall be recorded in the writing and same shall be notified and be uploaded on the website of the authority concerned. म्हणजेच काय होतं बऱ्याच वेळा की ही प्रोसेस सुरुवात केली आणि वर्षभरामध्ये ही प्रोसेस जर कंप्लीट झाली नाही तर ती प्रोसेस जी आहे ती स्टॉप होते आणि फ्रेश परत प्रोसेस चालू करावी लागते. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बदल केलेले आहेत. कारण की बऱ्याच वेळा काय व्हायचं की लँड अक्वायर व्हायची आज, त्याची मार्केट व्हॅल्यू 10 वर्षाने खूप वाढायची आणि लोकांना पैसे मिळायचे 10 वर्षापूर्वीचे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये लॅप्सेस खूप होत्या, चुका खूप होत्या. सो डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड बाय द कलेक्टर, त्या पद्धतीने कशा पद्धतीने मार्केट व्हॅल्यू वगैरे कन्सिडर केली जाते वगैरे हे सगळं तुम्ही बघू शकता. आता याच्या पुढचा जो भाग आहे डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड बाय द कलेक्टर. ऍक्च्युली टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंटमध्ये व्हॅल्युएशन हा एक पार्ट असतो. व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टीज, लँड ॲज वेल ॲज बिल्डिंग्स ॲज वेल ॲज अदर काही प्लांट्स आणि मशिनरीज ऑल्सो. तर त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. त्या पद्धतीने तुम्हाला जर असिस्टंट टाउन प्लॅनरच्या आता ॲडव्हर्टाईज येणार आहे ATP असिस्टंट टाउन प्लॅनर, तर त्या पद्धतीने तुम्हाला बघता येईल की आपण जो आर्किटेक्चर अँड टाउन प्लॅनिंगचा सिलेबस बघत आहोत, शिकत आहोत, दॅट विल बी व्हेरी मच युजफुल टू अपियर फॉर दिस एक्झामिनेशन ॲज वेल ॲज व्हॅल्युएशन. थोडासा पार्ट आता आपण आपल्या BEच्या कोर्समध्ये नाही आहे, बट यू कॅन लर्न इट फ्रॉम सम बुक्स. Valuation by Namavati or one I think another Rangwala is also there. त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं लर्न करू शकता. स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर इट, कारण की आता जागा निघणार आहेत. डिटर्मिनेशन ऑफ अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. ओके, पॅरामीटर्स टू बी कन्सिडर्ड बाय द कलेक्टर फॉर डिटर्मिनेशन ऑफ अवॉर्ड. अवॉर्ड म्हणजे फायनल कॉम्पेन्सेशन म्हणता येईल आपल्याला. एक क्लॉज वाईज आपण जर वाचलं तर त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येते बघा. The collector having determined the market value of the land to be acquired shall calculate the total amount of the compensation to be paid to the landowner whose land has been acquired by including all assets attached to the lands. तुम्हाला मी सांगितलं की लँडची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे. तिथं घर आहे, विहीर आहे, शेती आहे, फळबागा आहेत. फळबागा 20 वर्षात किती उत्पन्न देऊ शकतात, का जिरायत लँड आहे, पडीक लँड आहे, बॅरन लँड आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याचं कॉम्पेन्सेशन हे ठरत असतं. त्यानुसार लोकांनी, तुम्हाला मी उदाहरण दिलं, हायवेच्या कडेने लोक आंब्याची झाडं वगैरे लावायचे किंवा पाहिलं असेल तुम्ही,
त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये कॉम्पेन्सेशन कशा प्रकारे मिळालेलं आहे. पॅरामीटर्स टू बी कन्सिडर्ड बाय कलेक्टर इन डिटरमाइनिंग द अवॉर्ड. Determination of value of the things attached to the land or building. Award of the solatium, त्यातलाच भाग आहे. Rehabilitation and resettlement award for affected families by the collector. हा ऍक्ट सुद्धा आय थिंक ATPच्या एक्झामिनेशन मध्ये आहे. मला कोणी पाठवलं तर सिलेबस एक MPSC वेबसाईट वरती पण आहे. सिलेबस ऑफ MPSC एवढ्या एक्झाम घेते, त्या पद्धतीने सिलेबस दिलेला असतो. ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला? त्यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला BE असतं फक्त, आणि BE मध्ये जर आपण हा सब्जेक्ट शिकलेला असेल आर्किटेक्चर अँड टाउन प्लॅनिंग, सो देअर इज मोर स्कोप दॅट बाकीच्या कॉलेजेसमध्ये जिथं आर्किटेक्चर अँड टाउन प्लॅनिंग हा विषय झालेला नसेल, तर त्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला त्याचा फायदा बेनिफिट नक्कीच मिळू शकतो. कारण की ह्या टर्म्स तुम्हाला जरी एकच विषय असला तरी बऱ्यापैकी कव्हर होतात आणि त्यातून तुम्हाला अंडरस्टँडिंग येऊ शकतं किंवा तुम्ही थोडंसं अजून डिटेलमध्ये प्रिपेअर करू शकता. तर बघा, रिटन एक्झामिनेशन ऑफ 200 मार्क्स, इंटरव्ह्यू 50 मार्क्स, आणि एक्झामिनेशन असे असणार आहे रिलेटेड टू सब्जेक्ट कोड नंबर 105, मीडियम इंग्लिश 200, नंबर ऑफ क्वेश्चन्स 100, 1 hour ड्युरेशन, लेवल डिग्री, ऑब्जेक्टिव्ह टाईप. त्यामध्ये सिलेबसमध्ये बघा, आता आपण जे शिकत आहोत त्यातलंच तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. त्यातला हा एक GKचा भाग आहे. करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, पॉलिटिकल, इंडस्ट्रियल, इकॉनॉमिक, सोशल, एज्युकेशनल, जिओग्राफिकल, ॲस्ट्रॉनॉमिकल, कल्चरल, सायंटिफिक एक्सेट्रा हा भाग आहे. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तुम्ही वाचू शकता पूर्णपणे. त्यामुळे तुम्हाला मी म्हणतोय ऍक्ट्स आपल्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत बघा. फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्यामधलं काय आहे, सायंटिफिक नॉलेज, नेचर ऑफ सायन्स, प्री सपोजिशन्स ऑफ द सायन्स अँड सायंटिफिक मेथड्स, मॉडर्नायझेशन अँड सायन्स, व्हॉट इज मॉडर्नायझेशन, डेफिनेशन ऑफ मॉडर्नायझेशन, टाईप, नेचर ऑफ द मॉडर्नायझेशन, इंडियन सोसायटी, प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज. हा थोडासा इन जनरल पार्ट आहे सायन्स अँड इंजिनिअरिंगचा. Scientific and technological developments the world over, particularly in India, the effects of technological development in urban and rural life, various Indian problems and their scientific solutions, for example energy problem, food grains problem, population problem, environmental problem, educational problem, housing problem, transport problem, communication problem, public health problem. हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आपण जेवढं काही चर्चा करतो, बघतो वगैरे, हे सगळं तुम्हाला इथे उपयोगी पडतं. आणि मग पर्टिक्युलरली प्लॅनिंग मधलं बघा, आता आपण रिजनल प्लॅन बघितला आहे, डेव्हलपमेंट प्लॅन बघितलेला आहे, तर तुम्ही त्या ऍक्ट मधलं जर पूर्ण डिटेलमध्ये वाचलं, काही अजून व्हिडिओज पाहिले, तर तुम्हाला हे सगळं अजून क्लिअर होऊन जाईल. नीड ऑफ कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन, बरोबर आहे. रिजनल डिलिमिनेशन म्हणजे काय, त्याची बाउंड्री आपण कोणती ठरवतो. सर्वेज नेसेसरी फॉर रिजनल प्लॅन, जे काही वेगवेगळे सेक्टर असतात त्या पद्धतीने आपण त्याचा सर्वे कसा करतो, ELU, PLU, आणि त्या पद्धतीने प्रपोजल्स कशा पद्धतीने प्रिपेअर करतो. अनालिसिस अँड प्रोजेक्शन्स,
ELUचं अनालिसिस करू शकतो, फ्युचर पॉप्युलेशनसाठी प्रोजेक्शन करू शकतो, रिक्वायरमेंट काय असतील पुढे हे प्लॅन करू शकतो, और दी strength of that particular area can be considered, the economic base of that region can be analyzed, आणि त्या पद्धतीने आपण ग्रोथ कशी होईल त्या रिजनची यासाठी आपण पॉलिसीज डिसाईड करू शकतो. सो नेसेसरी स्टेप्स फॉर स्टार्टिंग अँड एंडिंग द प्रोसेस ऑफ रिजनल प्लॅनिंग, रिलेशन विथ स्टेट प्लॅन अँड सराउंडिंग्स, त्या पद्धतीने त्याचा रेफरन्स कसा असतो बघू शकतो आपण. डेव्हलपमेंट प्लॅन किंवा स्टेट लेवलला प्लॅनिंग, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, ZP असतं, पंचायत समिती आहे. ओके, जनरली रिजनल प्लॅन इज फॉर अ पर्टिक्युलर होमोजेनियस रिजन, म्हणजे जसं की अर्बन एरिया असेल, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे, पुणे मेट्रोपॉलिटन रिजन आहे. सिमिलरली पाचगणी महाबळेश्वर इज ऑल्सो वन ऑफ द रिजन. Similarly, we can plan for district also, Solapur district, Satara district, or Pune district, like this. A development plan is for urban local body, particularly municipal council, municipal corporation area, जो अर्बन एरिया आहे अंडर दॅट पर्टिक्युलर लोकल बॉडी, तेवढ्या एरियासाठी आपण डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करतो. आय हॅव शोन यू दी डेव्हलपमेंट प्लॅन्स ऑफ बारामती or even Pune, Indapur, Mahabaleshwar. So we do different surveys, analyze surveys, types, duration. त्या MRTP ऍक्ट मध्ये दिलेलं आहे सगळं, बरोबर आहे. अनालिसिस, प्रोजेक्शन्स, डेमोग्राफिक प्रोजेक्शन्स. पॉप्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी आर प्लॅनिंग फॉर दॅट पर्टिक्युलर कॅचमेंट और पॉप्युलेशन. त्या पद्धतीने नंबर ऑफ फॅसिलिटीज, साइजेस ऑफ द फॅसिलिटीज, स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन विल बी डिपेंडेंट ऑन दी number of peoples residing in that particular area or sector. Goals and objective, public participation. You can see in the preparation of development plan how people participation is expected or motivated. म्हणजे लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो, लोकांचे ऑब्जेक्शन्स घेतलेले असतात, हिअरिंग्स असतात. इम्प्लिमेंटेशन अँड फायनान्शियल आस्पेक्ट. आता आपण बघितलं की इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं, तर फेज वाईज 20 इयर्ससाठी आपण प्लॅन बनवतो आणि ॲज पर दी अवेलेबिलिटी ऑफ दी फंड्स, स्कीम्स अँड प्रायोरिटी, त्या पद्धतीने आपण इयर वाईज और 5 इयर्स प्लॅन तयार करतो. त्या पद्धतीने एक एक काम इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळा असं होतं की जे काही प्लॅन केलेलं असतं ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट होत नाही. बऱ्याच वेळा लँड ॲक्विजिशनचा इश्यू असतात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या ऑन पेपरच राहतात. डिएलिनेशन, त्या पद्धतीने तुम्हाला बघता येईल की MRTP ॲक्टमध्ये काय म्हणता येईल आपल्याला की त्याचं मार्किंग किंवा त्याची बाउंड्रीज कशा असतात, हद्दवाढ वगैरे आपण करतो. रिलेशन विथ रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅनच्या प्रोव्हिजन्स असतात, त्या पद्धतीने आपण जर आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये बाउंड्री इन्क्रीज करणार असेल तर त्या पद्धतीने आपल्याला रिजनल प्लॅनमध्ये काय प्रोव्हिजन दिलेले आहेत ते बघावं लागतं. कंटेंट ऑफ DP अँड प्लॅनिंग नॉर्म्स. एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना काय काय गोष्टी विचारात घेतो आपण, त्या स्टेप बाय स्टेप क्लॉज वाईज दिलेला आहे. मॉडिफिकेशन्स, परचेस नोटीस. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन झाल्यानंतर बाय स्टेट गव्हर्नमेंट पुढे त्याच्यामध्ये अजून भरपूर बदल होत राहतात. दॅट कम अंडर दी मॉडिफिकेशन्स. लीगल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस टू स्टार्ट DP. MRTP ॲक्ट चॅप्टर नंबर 3 हा बघितला पाहिजे, बरोबर आहे. देन टाउन प्लॅनिंग स्कीम. बघा म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं काय, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेवढं आता इलेक्टिव्हमध्ये शिकत आहोत त्यातलं बरंच काही गोष्टी ह्या MRTP ॲक्टमध्ये आहेत. यू कॅन रेफर ऑल्सो दी बुक बाय SC रंगवाला फॉर बेसिक कन्सेप्ट्स. टाउन प्लॅनिंग स्कीम ॲज वी डिस्कस, TP स्कीम म्हणतात शॉर्टमध्ये. तुम्हाला माळुंगे, बालेवाडीचं उदाहरण दिलं होतं, किंवा पुण्यामधले शिवाजीनगर, मुंबईमधले भरपूर भाग आहेत, अहमदाबादमध्ये भरपूर भागाची डेव्हलपमेंट हे अंडर दिस TP स्कीम केलेली आहे. TP स्कीममध्ये काय करतो आपण, तर सगळे जे लँड आहे दॅट इज मर्ज केली जाते आणि परत त्याच्यामध्ये फॅसिलिटीज वगैरे टाकून इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लॉट बाउंड्री आपण त्यामध्ये रोड लेआउट वगैरे सगळं टाकतो. काही प्लॉट्स रिझर्व केले जातात अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि रिमेनिंग प्रपोर्शनेट लँड ही त्या ओनरसाठी परत रिटर्न केली जाते.
सो लिगल प्रोव्हिजन्स रिलेशन विथ डीपी. डीपी आपण ज्यावेळेस सँक्शन करायला पाठवत असतो त्यावेळेसच आपण टीपी स्कीम तयार करून पाठवत असतो सँक्शनसाठी. ओरिजिनल प्लॉट, फायनल प्लॉट, सेमी फायनल प्लॉट. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की पहिले प्लॉट आपले बदलू शकतात, पण ट्राय केलं जातं की शक्यतो आपल्याला त्या जवळपासचा प्लॉट परत मिळेल. इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन, बेटरमेंट चार्जेस म्हणजेच काय की आपण तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देतो, त्यामुळे लोकांची प्लॉट व्हॅल्यूज वाढतात, त्यामुळे लोकांकडून काही प्रमाणामध्ये आपण ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी बेटरमेंट चार्जेस म्हणून पैसे पण घेत असतो. रॅशनल फॉर चार्जिंग इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन, हे डिटेलमध्ये आपण बोलूया एखाद्या लेक्चरमध्ये. भरपूर गोष्टी असतात ॲक्च्युली. दिस प्रोसेस इज टू लार्ज. फंक्शन्स ऑफ आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर म्हणजे ज्यावेळेस काही वाद असतात त्यावेळेस एखादा बाहेरचा एक्सपर्ट अपॉइंट केला जातो अँड ही लिसन्स युअर क्वेरीज. ॲडव्हान्स पोझिशन, लँड ॲक्विशन त्या रिलेटेड आहेत. ॲम्युनिटीज, पार्शियली बेनिफिशियल, कॉस्ट ऑफ द स्कीम. त्या पद्धतीने टीपी स्कीम तयार केल्यानंतर त्यातले बेटरमेंट चार्जेसच्या फॉर्ममध्ये आपण पैसे गोळा करू शकतो आणि त्याच्यामध्ये वापरू शकतो. पुढचं हे इन जनरल बिल्डिंग परमिशनसाठी आहे. लोकल बॉडीज और टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट रिलेटेड जे फंक्शन्स आहेत त्या रिलेटेड तुम्हाला हे बघता येईल. बिल्डिंग बायलॉज, डेव्हलपमेंट, document required for the development permission. So whenever you are approaching town planning department with your non-agricultural layout, okay, you are going for the development and you approach the local authority or town planning department for any permission or building permission. At that time you have to submit different documents, जसं की 7/12 पासून ते लँड यूज झोन वगैरे दाखला वगैरे सगळं, मालकी, फेरफार, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मोजणी नकाशा, मेजरमेंट प्लॅन, लेआउट ऑफ द लँड, FSI, TDR, transfer of development rights. We have seen this as a tool of land acquisition. In urban areas land is acquired, but in that case you will not get compensation, but you will get one certificate, transfer of development rights, where which can be utilized for construction of extra FSI at other places. You can sell it in the market to the builder, but from the inner zone to outer zone, like A, B, C असे झोन असतात. सेंटर कोर पार्ट असतो गावठाण एरिया, दॅट इज A. त्याच्या सेकंड जे सर्कल असेल दॅट इज B, C, D असे असतात. सो इनर टू आउटर केलं जातं कशासाठी? डिकंजेशन व्हावं, म्हणजे आतली गर्दी बाहेर जावी. नाही तर काय होईल, सगळे लोक बाहेरचा FSI घेऊन TDR घेऊन आत जातील गावामध्ये, तिथं गर्दी ऑलरेडी गर्दी झालेली आहे, तिथं अजून गर्दी जास्त होईल. डेव्हलपमेंट चार्जेस, एक्झम्पशन फ्रॉम द डेव्हलपमेंट परमिशन. सध्याचे वेगवेगळे काही जे रूल्स आहेत त्यानुसार आपण बघू शकतो की रेसिडेन्शियल झोन किंवा त्या पद्धतीने NA केला असेल तर परमिशन्स काय आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आपण बघू शकतो. मॅटर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल ग्रँटिंग डेव्हलपमेंट परमिशन्स. साईड मार्जिन्स टाकलेले आहेत का, FSI, बऱ्याच गोष्टी असतात. लेआउट, हे सगळं बरोबर आहे का हे बघावं लागतं. देन अपील अंडर द रिफ्युजल ऑफ द बिल्डिंग. त्या पद्धतीने प्रोसिजर स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे की तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं, यू कॅन अपडेट इट ऑर यू कॅन अप्रोच टू मेन्शन द रिझन, लाईक दॅट. स्पेशल टाउनशिप आपण पुढे बघणार आहोत. ॲज वी डिस्कस, इथं बघा आता आपण जे आपल्या सब्जेक्टमध्ये बघितलं हे आर्किटेक्चर रिलेटेड थोडेसे काही बॅकग्राऊंडमधला पार्ट आहे. लँडस्केपिंग आहे. काही टर्म तुमच्या ज्या हातून ज्या क्लिअर होतील दॅट विल बी हेल्पफुल फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. आणि त्यानंतर बघा हे पूर्ण आपण डेव्हलपमेंट प्लॅनचं बघितलं, नेबरहूड कन्सेप्ट पाहिला, लेवल्स ऑफ प्लॅनिंग, डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, न्यू टाउन्स, and legislative mechanism for preparation of development plan, MRTP Act 1966, various surveys. These are the planning agencies. Traffic transportation system is one of the important aspect of urban planning, we can say. आणि त्यानंतर बघितलं आपण लँड ॲक्विजिशन ॲक्ट बघणार आहोत आपण. URDPFI गाईडलाईन्स, लाईकवाईज IS कोड. URDPFI गाईडलाईन्स म्हणजे काय आहे की हाऊ मच फॅसिलिटीज लाईक अ स्कूल, हेल्थ केअर फॅसिलिटीज or water supply is required for that particular population. So this is like IS code. Based on that, sizes and number of the facilities can be calculated. Then we will see MAHARERA Act,
बिल्डरसाठी, कस्टमरसाठी त्याच्या काय प्रोव्हिजन्स आहेत महारेरा ॲक्टमध्ये ते बघू शकतो. पुढे आपण बघणार आहोत स्पेशल टाउनशिप्स. स्पेशल टाउनशिप्स लाईक ऑन दी लाईन ऑफ मगरपट्टा सिटी, अमनोरा और नांदेड सिटी, ब्ल्यू रिज, ह्या पुण्यातल्या काही ज्या मेजर टाउनशिप्स आहेत. मुंबईमध्ये सुद्धा खूप टाउनशिप आहेत. तुम्ही याचं एक उदाहरण घेऊ शकता. IIT पोवई साईडला हिरानंदानी वगैरे टाउनशिप आहेत. तर त्या टाउनशिप कन्सेप्टचा बेसिक उद्देश काय आहे हे तुम्हाला बघता येईल की ज्याच्यामध्ये लाईकवाईज टीपी स्कीम, ॲज वी डिस्कस, टीपी स्कीम इम्प्लिमेंट करताना लोकांचे ऑब्जेक्शन असतात. लोकांना तुमची स्वतःची लँड कमी करून नको असते. परंतु आपण पाहिलं की विदाउट टीपी स्कीम प्रॉपर रोड लेआउट वगैरे होऊ शकत नाहीत, कारण की प्लॉट बाउंड्रीज अशा लोकांच्या वाकड्या तिकडे असतात आणि त्या पद्धतीने इट बिकम्स डिफिकल्ट टू प्लॅन फॉर दॅट होल एरिया. स्पेशल टाउनशिपमध्ये काय प्रॉब्लेम फायदा होऊ शकतो की प्रायव्हेट बिल्डर मार्फत आपण टाउनशिपला परवानगी देऊ शकतो अँड ही विल परचेस 100 acres or 80 acres ऑफ द लँड अँड ही विल प्लॅन फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया. त्यामुळे काय होईल की जे आपल्याला टीपी स्कीम मधून करू शकलो नाही आपण, दॅट कॅन बी अचिव्ड थ्रू दी प्रायव्हेट प्रमोटर्स, बिल्डर्स. ते त्यांचं बघतील मग सगळा, परंतु त्याला रूल्स अँड रेग्युलेशन गव्हर्नमेंटच्या असतील. म्हणजे त्याला रूल्स जे आहेत ते थोडक्यात टीपी स्कीमचे असणार आहेत ॲज वेल ॲज न्यू टाउनचे असणार आहेत. त्यामुळे तिथं स्कूल येईल, फॅसिलिटी येतील, हेल्थकेअर फॅसिलिटीज येतील, शॉपिंग कॉम्प्लेक्स येतील, गार्डन्स येतील, सगळंच येईल. टाउनशिपच्या लेवलला जेवढं काही आपण देऊ शकतो दॅट विल बी इम्प्लिमेंटेड थ्रू दॅट पर्टिक्युलर प्रायव्हेट बिल्डर ऑल्सो, प्रायव्हेट एजन्सी. अशा प्रकारे गव्हर्नमेंटला 10 वर्षानंतर त्या सगळ्या पब्लिक फॅसिलिटी हँडओव्हर कराव्या लागतात. म्हणजे अशा प्रकारे त्याचा बेनिफिट आपल्याला मिळतो. SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन, CRZ ऑन द लाईन ऑफ डेव्हलपमेंट कंट्रोल्स, कोस्टल रेग्युलेशन झोन, आपल्या कोस्टल एरियासाठी वेगळे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स असतात. स्मार्ट सिटी मिशन, अमृत गाईडलाईन्स, या गव्हर्नमेंटच्या काही नवीन स्कीम्स आहेत की ज्याच्यावरती आपण सध्या बघत आहोत. गव्हर्नमेंट फोकस करत आहे की शहरामध्ये भरपूर अडचणी आहेत. There are no proper infrastructure facilities. Cities are getting crowded. Traffic jams are there. So to overcome all these difficulties, government is proposing different or providing funds through different schemes. Okay, and they are expanding roads. They are providing flyover. They are providing fund for water supply schemes, sewage treatment plants like this. So application of GIS, GPS, and remote sensing in planning. In general, GIS is nothing but maps. Maps are prepared. GPS is nothing but location, global positioning system, and remote sensing. These are the remote sensing images used for different purposes like land use, land cover mapping, change detection. Okay, we will see in our further part also. And this is Land Acquisition Act. Okay, इथं बघत आपण स्पेशल टाउनशिप पॉलिसी. Then land requirement procedure for locational clearance, land features. Okay, responsibilities of the developer. टाउनशिप मध्ये काय आपण करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपले ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होतात हे आपण याच्यामध्ये बघू शकतो. देन ट्रान्सपोर्टेशन. इन जनरल शहरामध्ये ट्रान्सपोर्टेशन महत्त्वाचा आस्पेक्ट असतो. सर्वेज, क्लासिफिकेशन ऑफ द रोड्स. देर इज वन गुड बुक बाय traffic and transportation planning by sorry, I forgot the name. Sorry, Kadiali. Traffic and transportation planning by Kadiali. Particularly आपल्या पूर्ण कंटेंट साठी हे बघू शकतो आपण. डिझाईन अँड ग्रेड सेपरेशन, PCUs, PCUs, पब्लिक कार युनिट्स काय असतं ते तुम्हाला त्यात लक्षात येईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट नीड्स, रिक्वायरमेंट्स ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड रेल्वेज. हा इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंगचा थोडासा भाग आहे. रेल्वे इंजिनिअरिंग, रोड, हायवेज. देन एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, यू मस्ट हॅव स्टडीड दिस इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ग्लोबल वॉर्मिंग कन्सेप्ट, इको सेन्सिटिव्ह झोन्स लाईक महाबळेश्वर और वेस्टर्न घाट. पोल्युटर पे प्रिन्सिपल्स, pollution related to environmental conservation. Village plans. So on the line of development plan of the urban areas, we can go for planning of the villages also. As name indicates, town and country planning. Country means countryside. Countryside is nothing but village or rural area. So surveys, water supply, drainage. शहरांचे प्रॉब्लेम थोडे वेगळे असतात.
ग्रामीण भागातील खेड्यांचे प्रॉब्लेम थोडेसे वेगळे असतात. मोर पीपल आर डिपेंडंट ऑन द ॲग्रिकल्चर, त्या पद्धतीने तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड फॅसिलिटीज जास्त प्रोव्हाइड कराव्या लागतील. दॅट इज प्रायमरी सेक्टर. शहरामध्ये सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर म्हणजेच फूड प्रोसेसिंग और सर्व्हिस सेक्टर जास्त असतो. IT, बँकिंग, एज्युकेशनल, हेल्थ केअर फॅसिलिटीज. तर त्या पद्धतीने त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. बरोबर आहे. वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तुम्ही बघू शकता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट खेडेगावामध्ये स्वतःचे उकिरडे असतात, कचरा तिथे टाकला जातो. शहरासारखं आपल्याला असं कुठे अडचण येत नाही की कचरा किंवा कुठे टाकायचा आहे किंवा कचरा गाडी वगैरे असा विषय नसतो. खेडेगावामध्ये आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपले स्वतःचे उकिरडे असतात. वी यूज इट ॲज व्हर्मी कंपोस्ट और ॲज अ वी कॅन से मॅन्युअर. कनेक्टिव्हिटी, शहरांची खेडेगावांची कनेक्टिव्हिटी, सेंट्रल अँड स्टेट स्कीम रिलेटेड टू व्हिलेज डेव्हलपमेंट अँड प्लॅन्स. खेडेगावं विकसित करण्यासाठी किंवा तिथल्या फॅसिलिटीज विकसित करण्यासाठी कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत हे आपण बघू शकतो. 14वा वित्त आयोग, आता 15वा वित्त आयोग, यानुसार किती फंड्स प्रोव्हाइड केलेले असतात वगैरे अशा भरपूर गोष्टी आहेत. आता ऍक्ट्स अँड रूल्समध्ये आपण बघू शकतो. आता आपण म्युन्सिपल ऍक्ट आपल्या अभ्यासात नाही आता, परंतु यू कॅन रेफर इट. म्युन्सिपल ऍक्ट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट म्हणजे आपल्या महानगरपालिकासारखा ऍक्ट आहे. MRTP ऍक्ट आपण पाहिलेला आहे. लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894 इथं मेन्शन केलेला आहे. बट नाऊ आय थिंक इट शुड बी अपडेटेड ॲज 2013. MLR कोड म्हणजे हा काय म्हणता येईल आपल्याला जमीन महसूल अधिनियम आहे. कलेक्टरच्या रिलेटेड म्हणजे तलाठी किंवा जे असतात त्या रिलेटेड आहे MLR कोड. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. तुम्ही गुगलला टाकलं तर तुम्हाला माहिती मिळेल. बरोबर आहे. तर बऱ्यापैकी ऍक्ट्स वरती आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढं वाचणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला सगळं कळणार नाही. बरोबर आहे. एन्व्हायरमेंट ऍक्ट, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट आणि पुढे ऍक्च्युली मग व्हॅल्युएशनचा पार्ट सुरू होतो. मी तुम्हाला व्हॅल्युएशनवरती आपण बोलत होतो म्हणून मी सांगितलं. खरं तर व्हॅल्यू, कॉस्ट, प्राइस डिफरन्स हा तुम्हाला बघता येईल. पर्पजेस ऑफ व्हॅल्युएशन, special characteristics of the landed property, supply of landed property, demand of landed property, interest in the landed property, capital value, rental value, rack rent, standard rent, lease rent. हे ऍक्च्युली टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या प्रोसिजर्स आहेत. त्यानुसार त्यांनी क्लिअर कट किंवा क्लिअरली हे सगळं मेन्शन केलेलं आहे. बऱ्याच वेळा हे तुमच्या सिलेबसमध्ये झालेलं नसतं. बट यू कॅन लर्न दिस व्हॅल्युएशन मेथड्स. व्हॅल्युएशन टेबल्स, मिनिंग and utilities of valuation tables, remuneration rate of the interest, accumulation rate of the interest, amount of ₹1, present value of ₹1, amount of rate ₹1 per annum, annual sinking fund. हे आपण काही याच्या मेथड्स पाहिलेले आहेत बघा. डेप्रिसिएशन किंवा इकॉनॉमिक अनालिसिस ऑफ प्रोजेक्ट अप्रायझल, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, NPV, देन annuity of ₹1, single rate and dual rate tables, methods of valuation, comparative methods, market approach method, contractors method, investment methods, building method, value of land in undeveloped stage, value of agricultural land, Paransky committee report. You can go through that particular report. Types of crops, yield, gross income, total deductions, capitalization. Then annual statement of the rates, true market value, procedure for prepare annual statement of the rates, बागायत लँड, जिरायत लँड अँड शारपड. लक्ष देणार नाही काय लिहिले. शारपड म्हणजे साल्टी लँड, जिथं पाणी लागलेलं असतं बघा, असं खारवट जमीन झालेली असते, चोपन टाईप. व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड, लँड ॲक्विशन. लँड ॲक्विशन सिलेबस थोडा जुना असल्यामुळं हे आलं नाही नवीन. ॲक्च्युली लँड ॲक्विशन आता नवीन आपलं सगळं रेडी आहे. इमिनंट डोमेन, पब्लिक पर्पज जॉईंट मेजरमेंट. पब्लिक पर्पजच्या अंडर कुठल्या गोष्टी येतात हे आपल्याला लँड ॲक्विशन मध्ये बघता येतं. मटेरियल रेट, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की आता इंडस्ट्रीसाठी म्हटलं, SEZ साठी, तर प्रायव्हेट पर्पजसाठी सुद्धा लँड ॲक्वायर होऊ शकते. मटेरियल रेट ऑफ व्हॅल्युएशन, सिव्हिरन्स ऑफ इंड्युरस अफेक्शन,
ड्राफ्ट LA बिल 2011 बिफोर पार्लिमेंट. हे लँड ॲक्विजिशन बिल म्हणजे आता आपण जे ऑलरेडी 2013 ॲक्ट बघत आहोत ते ड्राफ्ट म्हटलेलं आहे इथं. मॅटर्स टू बी कन्सिडर्ड वाईल ग्रँटिंग कॉम्पेन्सेशन, मॅटर्स टू बी निग्लेक्टेड वाईल डिसाइडिंग अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन सोलॅटियम. ह्या अशा काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत की यावरती ही एक्झाम डिपेंडंट आहे. अँड देर इज गुड स्कोप दॅट यू विल एंटर इन दिस प्रोफेशन ऑफ प्लॅनिंग. ॲट द एंट्री लेवल you will become assistant town planner. Afterwards you will become town planner by assured promotion of 5 years or 10 years as per the government rules. If we do PG